मित्रमैत्रिणींनो नमस्कार। कालच्या लोकसत्तामध्ये ही जी हेडलाईन आहे ती हेडलाईन वाचून महाराष्ट्रातले अनेक लोक संतापले होते असं मला कळलं। लोक का संतापले म्हणून ही बातमी वाचून पाहिली तर माझ्या लक्षात आलं, बातमी असं म्हणते आहे की नवीन अभ्यासक्रम आराखडा जो आहे तर या अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि आराखड्यामध्ये मनुस्मृतीचा संदर्भ दिलेला आहे असं ही बातमी म्हणते। आता हा जो मनुस्मृतीचा संदर्भ हा शब्द आहे, हा शब्द पाहिला की माझ्या एकदम लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्येच मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती जाळण्यामागचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कारण एकच होतं, ते म्हणजे मनुस्मृती सामाजिक समतेचं समर्थन दूरदूरपर्यंत करत नाही आणि म्हणून इथून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांनी कधीही मनुस्मृती वाचू नये म्हणून मनुस्मृती त्यांनी प्रतिकात्मकरित्या जाळली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मनुस्मृतीमध्ये असे कोणते श्लोक होते जे प्रॉब्लेमॅटिक होते, आजही मनुस्मृतीचं समर्थन करणारे लोक का आहेत आणि त्या लोकांना मनुवादी अशी शिवी का दिली जाते। या बातमीनंतर महाराष्ट्रामधून संभाजी ब्रिगेडनी जी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्याच्या मागचं काय कारण आहे हे सगळं आज आपण पाहणार आहोत। हे इसवी पूर्व 200च्या काळामधलं एक कायद्याचं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये सामान्य माणसाने आचरण कसं करावं, राज्यव्यवस्था कशी चालावी असे काही नियम दिलेले आहेत। झाले असेल तर काय शिक्षा करायची, स्त्री पुरुषांनी कसं वागायचं असे सगळे नियम दिलेले आहेत। पण याच्यातले हे जे नियम आहेत ते नियम सगळ्यांसाठी सारखे नाही आहे। जसं भारताचं संविधान आहे, आपल्या संविधानामध्ये प्रत्येकाला सारखाच अधिकार आहे, बाईसाठी वेगळा पुरुषासाठी वेगळा असं काहीही म्हणलेलं नाही आहे। मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीचं समर्थन तर आहेच, पण ती व्यवस्था पक्की करण्यासाठीचे सगळे नियम आहेत। या व्यवस्थेमध्ये सगळ्यात वरती येतात ब्राह्मण आणि ब्राह्मणांना दिलेले अधिकार सगळ्यात जास्त आहे। सगळ्यात उच्च कोटीचा वर्ण म्हणजे ब्राह्मण असं मानलेलं आहे। त्याच्याखाली येतात वैश्य, त्यानंतर क्षत्रिय आणि नंतर आहे शूद्र। शूद्रांना कुठलेही अधिकार नाही आहे। या तिन्ही वर्णाची सेवा करणं इतकाच फक्त अधिकार शूद्रांना होता, इतकाच फक्त अधिकार शूद्रांना दिलेला आहे। आणि इतकंच नाही, शूद्रांसाठीचे नियम खूप जास्त घाणेरडे आहेत। जसं आज आपल्याकडे एखादा गुन्हा घडला तर होणारी शिक्षा ही सगळ्यांसाठी सारखीच असते, मात्र मनुस्मृतीमध्ये होणाऱ्या शिक्षा या पुरुषांसाठी वेगळ्या, स्त्रियांसाठी वेगळ्या आणि त्या शूद्रांसाठी अजून जास्त वेगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत। म्हणजे इथं जातीनुसार शिक्षा बदलतात। तुम्हाला माणूस म्हणून पाहिलं जात नाही तर तुमची जात पहिल्यांदा पाहिली जाते। स्मृतीमधला अध्याय 8 आणि श्लोक 21 बघा काय म्हणतो। जेव्हा एक शूद्र राजासाठी कायद्याचा अर्थ लावतो तेव्हा चिखलात जशी गाय बुडते तसे त्याचे राज्य बुडते आणि तो असहाय्यपणे ते पाहत राहतो। म्हणजे थोडक्यात एखाद्या शूद्राने राज्य कसं चालवावं हे सांगू नये असं मनुस्मृती सांगते आणि राज्य कसं चालवावं हे जर शूद्रांनी सांगितलं आणि राजाने जर ऐकलं तर राज्य बुडतं। आणि खरं म्हणजे याच्या उलट आपल्याकडे झालेलं आहे। आज संविधान बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तथाकथित शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या समाजामधून येतात आणि म्हणूनच तथाकथित मनुवाद्यांच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत। मनुस्मृतीमधला अध्याय 8 श्लोक 129 असं म्हणतंय, एखाद्या क्षमता असलेल्या शूद्रानं देखील संपत्ती जमा करू नये, कारण जेव्हा एखादा शूद्र श्रीमंत होतो तेव्हा तो ब्राह्मणांना त्रास देतो। बघा, म्हणजे ब्राह्मणांना त्रास देऊ नये म्हणून शूद्राजवळ संपत्ती असू नये, शूद्राने संपत्ती कमवू नये असं मनुस्मृती म्हणते। तर किती विचित्र कायदा आहे हा। जर चुकून एखाद्या शूद्राने धनसंचय केला तर बघा, कुणीही धनसंचय झाला तर तो हिसकावून घेण्याची सोय सुद्धा मनुस्मृतीने दिलेली आहे। कारण ब्राह्मणांना त्रास होईल, ब्राह्मणांच्या वर हे गेले नाही पाहिजे, त्यांनी जास्त पैसे कमवले नाही पाहिजे। हे जे मनुस्मृतीचे संस्कार आहेत ना ते आजही आपल्या डोक्यांमध्ये आहे। तुम्हाला लोक सांगताना सांगतील की मनुस्मृतींनी शूद्रांसाठी ना नियम शिथिल केले होते, त्यांना काहीही खाण्याचा अधिकार होता, पण ब्राह्मणांना कसं ताजच खायचं होतं, शिळं खाऊ दिलं नाही मनुस्मृतीने। तसं नाही, मनुस्मृतीमध्ये हे दिलेलं आहे। मनुस्मृतीच्या श्लोक 125 मध्ये अशी नोंद आहे की वापरून जीर्ण झालेली वस्त्रे, शिळे आणि उष्ट अन्न शूद्राला द्यावे असं दिलेलं आहे त्याच्यात। म्हणजे शिक्षणाचा हक्क तर आधीही नव्हता शूद्रांना, शिक्षण म्हणजेच वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार शूद्रांना नव्हता आणि धनसंचय करण्याचा अधिकार पण शूद्रांना नव्हता। शूद्र काम मात्र करू शकत होते। शूद्रांनी काय करायचं तर शूद्रांनी हे जे वरचे 3 वर्ण आहेत त्यांना कायम खुश ठेवण्याचं काम करायचं, त्यांना कुठूनही त्रास द्यायचा नाही। आता जसं की शेती वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या मालकीची असायची, शूद्रांच्या मालकीची शेती नसायची, त्यांची मालकी असू नये कुठल्याही शेतीवर असं ते होतं। या शेतीमधून निर्माण होणारं धनधान्य हे पण शेतीच्या मालकाचंच असायचं, पण प्रत्यक्ष नांगर हाकणं, पेरणं, बाकीची कृषी कर्म जी आहेत ती मात्र शूद्रांनी करायचं असं मनुस्मृतीमध्ये दिलेलं होतं। अजून पुढची गोष्ट म्हणजे महिलांसाठी या मनुस्मृतीमध्ये जे घाणेरड्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या भारतातली काय जगातल्या कुठल्याही महिलेने या मनुस्मृती नावाच्या पुस्तकाचं कधीही समर्थन करू नये। आणि मनुस्मृतीच्या अध्याय 5 श्लोक 148 मध्ये महिलांसंबंधी असं म्हटलेलं आहे की एका स्त्रीने लहानपणी तिच्या वडिलांच्या नियंत्रणाखाली राहायचं,
ती तरुण झाली आणि लग्न झाल्याच्या नंतर तिने तिच्या पतीच्या अधीन राहायचं आणि तिचा नवरा जर मेला तर तिने आपल्या मुलाचं ऐकायचं, मुलाच्या अधीन राहायचं. तिने कधीही स्वतंत्रपणे जगण्याचा विचार करू नये. थोडक्यात महिला स्वतंत्र राहण्याच्या लायकीच्या नाही आहे असं मनुस्मृती सांगते. त्यामुळे मी महिला म्हणून या मनुस्मृतीचं कधीही समर्थन करणार नाही. पुढचा अध्याय 2 श्लोक 13 मध्ये मनुस्मृती असं म्हणते, पुरुषांना भ्रष्ट करणे स्त्रियांचा स्वभाव आहे. ओके. त्या कारणास्तव हुशार पुरुष मोहक तरुण स्त्रियांच्या उपस्थितीत कधीही बेसावध नसतात. बेसावध असू नये. फक्त स्त्रियांचा स्वभाव भ्रष्ट असतो का? पुरुषांचा स्वभाव भ्रष्ट नसतो का? भ्रष्ट असणे, विकृती असणे हा स्वभाव आहे. तो कुठल्याही जातीवर आधारित नसतो. तुम्ही महिला आहे म्हणून तुमच्यात जास्त आहे, पुरुष आहे म्हणून कमी आहे, असं काहीही नसतं. अध्याय 5 मध्ये बघा किती डेंजर लिहिलं आहे. श्लोक 154 असं म्हणतो, जरी त्याच्याकडे एकही सद्गुण नसेल, म्हणजे नवऱ्याकडे जर एकही सद्गुण नसेल, तो वासनेच्या आहारी गेला असेल, भरपूर दारू पिदाडा असेल, काय काय त्याचे सगळे धंदे असतील किंवा काय काय त्याला व्यसन असतील, तरीही चांगल्या स्त्रीने आपल्या पतीची नेहमी देवाप्रमाणे पूजा करावी. म्हणजे तुझा नवरा कितीही मारझोड करणारा असू दे, कितीही व्यसन करणारा असू दे, सद्गुण एकही नसेल, सगळे दुर्गुण असेल, तरीही देवाप्रमाणे त्याची सेवा करावी, त्याला परमेश्वर मानावं. आपल्याकडे जे म्हणतो ना पती परमेश्वर हा जो शब्द आलेला आहे, आपल्या नवऱ्याला देव माना, त्याच्या रोज पाया पडा, हे जे शिकवलं गेलेलं आहे हे सगळं मनूकडूनच आलेलं आहे आणि हेच आम्हाला नको आहे. म्हणून मनुस्मृतीचा आम्ही पुढे मनुस्मृतीमध्ये जर एखाद्या खालच्या जातीतली स्त्री जर वरच्या जातीतल्या पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर तिचा उद्धार होतो, म्हणजे ती पवित्र बनते, ती अधिकाधिक उच्च कुलीन बनते असं थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की अक्षमाला ही हीन जातीमधली एक स्त्री आहे. वसिष्ठांशी आणि शारंगी नावाची ही हीन जातीतली महिला मंदपाल मुनीशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. त्या पवित्र झाल्या. हीन जातीय स्त्रीला भोगसेवेचा मार्ग सांगत आहे. थोडक्यात तुम्हाला पवित्र व्हायचं असेल तर तुम्ही उच्च जातीतल्या ब्राह्मण पुरुषांशी भोग करा असं मनुस्मृती सांगते. मात्र ब्राह्मण पुरुष खालच्या जातीतल्या स्त्रीसोबत फक्त संबंध ठेवू शकतो, पण ब्राह्मण पुरुषांनी खालच्या जातीतल्या स्त्रीसोबत लग्न करणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे. असा एक अनोखा न्याय या मनुस्मृतीमध्ये सापडतो. उच्चवर्णीयांनी शूद्र भार्या म्हणजेच वाईफ करणे केव्हाही उचित नाही असंही सांगते आहे. आता इतकं सगळं असल्यावर कुणीही समजदार माणूस मनुस्मृतीचा विरोधच करेल. भारतामध्ये मनुस्मृतीचा विरोध करणारे 2 महत्त्वाचे नाव म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुल्यांनी तर डायरेक्ट हे सांगितलं होतं की मनुस्मृतीला का विरोध करायचा, तर ते असं म्हणतात की जातीवादाच्या फसवणुकीला ब्राह्मण पूर्वजांनी मनुस्मृतीसारख्या घाणेरड्या ग्रंथांना तयार केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ब्राह्मण पूर्वजांनी आपलं ब्राह्मण वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी मनुस्मृती नावाच्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून महात्मा फुल्यांनी त्याला विरोध केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर मी सांगितलं तसं मनुस्मृतीचं दहनच केलेलं आहे. मनुस्मृतीचं दहन का केलं असं सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, बघा मी वाचून दाखवते, तुम्हाला इथे दिसत असेल शेजारी, त्या ग्रंथामध्ये शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढणारी वचने ओतप्रोत भरलेली आहे. एकदम खरं आहे. शूद्रांप्रती अनादर वाढवणारीच ही वक्तव्य आहेत की नाही. आता हे सगळं एखाद्या मुलाला जर लहानपणी शिकवलं तर त्यालाही असं वाटेल की हा शूद्र जातीतले लोक आहे म्हणजे ते काहीतरी विचित्र आहे, त्यांच्याजवळ जायला नको, त्यांचं घरचं पाणी प्यायला नको, अशी भावना ही तेव्हापासून मनूपासून आपल्या अंगामध्ये मुरलेली आहे आणि ती अजूनही गेलेली नाही आहे. मी सांगते 50% ती अजूनही शिल्लक आहे आणि म्हणून आंबेडकरांनी तेव्हा मनुस्मृती जाळलेली आहे. ते म्हणतात की समतेचा मागमूसही या मनुस्मृतीमध्ये नाही आहे. असमानतेची धुळवड याच्यामध्ये पदोपदी दिसते. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करायला निघाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मात्र मनुस्मृतीमध्ये असं सगळं असल्यामुळे त्यांनी ती जाळलेली आहे, जेणेकरून पुढच्या पूर्ण पिढ्यांना हे लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी ही जाळली होती. म्हणजे चुकूनही पुढे कधीही कुणीही प्रयत्न केला पुढे आणण्याचा, मनुस्मृतीला पुढे करण्याचा, तर लोकांना हे आठवेल बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महान काम करून ठेवलं. कारण लहानपणी मी पण मनुस्मृतीचे गोडवे ऐकले होते, मनुस्मृती कसं चांगलं आहे, मनू कसा चांगला होता, असं सगळं ऐकलं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं की आंबेडकरांनी ती जाळली. त्यांनी का जाळली हे पाहिलं, त्याच्यानंतर हे श्लोक माझ्या वाचनामध्ये आले, अनेकांनी ते सांगितलं, त्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की हे एकदम घाणेरडं आणि चुकीचं पुस्तक आहे. पण तरीही ज्या लोकांना आपलं ब्राह्मण वर्चस्ववाद टिकवून ठेवायचं आहे ते लोक आजही ह्या मनुस्मृतीचा शिरकाव आपल्या शिक्षण पद्धतीमधून डायरेक्टली इनडायरेक्टली करायचा प्रयत्न करत असतं. खरं तर मनुवादी असणं ही एक शिवी असायला पाहिजे. कारण जर तुम्ही मनुवादी असाल
असाल तर तुम्ही कधीही समतेचा पुरस्कार करणार नाही, तुम्ही कधीही जे पिचलेले लोक आहेत त्यांच्या उत्थानाचा कधीही विचार करणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आंबेडकरांनी तर मनुस्मृतीच्या दहनाची तुलना ही विदेशी कपड्यांच्या दहनाशी केली होती. जसं गांधीजींनी विदेशी कपड्यांची होळी केली जेणेकरून विदेशी लोकांना आम्ही विरोध करतो असं सांगितलं, सेम पद्धतीने आंबेडकरांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात की मनुस्मृतीने हा ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला आहे आणि तो अबाधित राखायचा असेल तर मनुस्मृतीचे समर्थन करत तिचे महत्त्व कायम राखणे आवश्यक आहे असं ब्राह्मण समजतात. आणि म्हणून ते कायम मनुस्मृतीचं कुठे ना कुठे उल्लेख करत असतात, ती कशी चांगली आहे असं इनडायरेक्टली तुम्हाला सांगत असतात. काही लोकांना मनुस्मृती म्हणजे काय हेच माहीत नसतं, पण ते सांगतात. जसे की या आराखड्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीतला एक श्लोक दिलेला आहे. आता काही लोक म्हणतात की अरे नाही, ह्या चुकीच्या गोष्टी जरी असल्या तरी मनुस्मृतीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण दिलेल्या आहेत. महिलेला देव समजा असंही ते म्हणलेलं आहेत. पण कुठली महिला, क्षुद्र महिलांसाठी काय दिलं आपण पाहिले. एखाद्या पुस्तकामध्ये भलेही 100 गोष्टी चांगल्या दिलेल्या असतील, पण त्याच्यातल्या 20 गोष्टी जर चुकीच्या असतील आणि त्या एकदम चुकीच्या असतील, छुआछूतला प्रोत्साहन देणाऱ्या असतील, अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या असतील, ब्राह्मण क्षुद्र भेद, ब्राह्मण सांबार यांच्यामध्ये भेद करणारे असतील, हे दोघंजण वेगळे आहे, त्यांचे अधिकार वेगळे आहे असं मांडणारे असतील, तर अशा कुठल्याही पुस्तकामधली एकही ओळ आम्हाला कधीही वंदनीय नसणार आहेत. आपल्याकडे खूप संदर्भ देण्यासारखे आहेत, वेद झालेले आहेत, पुराण आहेत, त्याच्यामधले कुठलेही तुम्ही संदर्भ द्यात. गौतम बुद्धांचे वचन आहेत, त्यांची उदाहरणं तुम्ही देऊ शकता. या मनुस्मृती नावाच्या घाणेरड्या पुस्तकामधले संदर्भ इथून पुढे कुठल्याही शालेय शिक्षणाच्या मंडळामधल्या कुठल्याही माणसांनी कधीही देऊ नये. म्हणून आपण आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून आजचा व्हिडिओ आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने घेतलेला स्टँड खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक किंवा मनुस्मृती या कुठल्याही गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारताच्या अभ्यासक्रमामध्ये आपण समाजसुधारक महापुरुष होऊन गेलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्यांचं कर्तृत्व यांचे धडे देऊ शकतो, ना की कुठल्याही धर्मातले वचनं. तुम्हाला धार्मिक शिक्षण द्यायचं आहे, आपल्या घरामध्ये द्या. धार्मिक शिक्षण देणाऱ्या वेगळ्या संस्था आहेत, गुरुकुलं आहेत, वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी आळंदीमध्ये, देहूमध्ये त्यांची वेगवेगळ्या शाळा आहेत. या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना घालू शकता. मात्र सेक्युलर म्हणून ज्या सरकारी शाळा आहेत त्याच्यामध्ये कुठलाही धर्माचं शिक्षण देणं हे काही वाईट नाही आहे, मात्र ते सरकारकडून दिलं जाऊ नये, ते आपापल्या घरामध्ये दिलं जावं. आज भारतामध्ये संवैधानिक मूल्य रुजवण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये संविधानाची कलमं टाकू शकतो, IPCची कलमं टाकू शकतो, जेणेकरून हे विद्यार्थी एक चांगले नागरिक घडतील, कायद्याचे कुठलेही उल्लंघन त्यांच्याकडून होणार नाही, संविधानाचं रक्षण त्यांच्याकडून होईल. म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी टाकता येऊ शकतात. आणि हे जे यांचे प्रयत्न आहे, ह्या गोष्टी टाकण्याचे हे प्रयत्न, यांचा हेतू बिलकुल चांगला नाही आहे. कारण आज त्यांनी एक श्लोक टाकला, उद्या 4 श्लोक टाकणार आहे, परवा म्हणणार की मनुस्मृती हा एक महान ग्रंथ आहे.